आज आपण एका अशा नदीबद्दल बोलणार आहोत जिचा इतिहास खूप मोठा आणि गौरवशाली आहे, पण तिचं आजचं रूप मात्र एका मोठ्या चिंतेचं कारण बनलंय. हो, आपण बोलतोय घग्गर नदीबद्दल. चला या नदीची संपूर्ण गोष्ट आज समजून घेऊया. या कहाणीची सुरुवातच एका अशा प्रश्नाने होते जो ऐकून अंगावर काटा येतो. हरियाणातली सिरसा आणि फतेहाबाद सारखी गावं आज एकच प्रश्न विचारत आहेत. आपली नदीच आपल्याला आजारी तर पाडत नाहीये ना? आणि याच एका प्रश्नामुळे घग्गर नदी आज चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. आता घग्गर नदीला पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी लोकांच्या मनातली चिंता काय आहे ते पाहू. मग या नदीचा प्रवाह नेमका कसा आहे हे जाणून घेऊ. तिच्या दोन नावांची गोष्ट काय आहे ते उलगडू. तिचा प्राचीन इतिहास तपासू आणि शेवटी आजच्या काळात तिचं काय महत्त्व आहे तेही पाहू. तर सुरुवात करूया त्या गंभीर आरोपांपासून ज्यांनी सगळ्यांचं लक्ष या नदीकडे वेधून घेतलं आहे. आपला पहिला भाग आहे चिंतेची एक नदी. तर मग मूळ समस्या आहे तरी काय? असं समोर आलंय की नदीच्या काठावरची जी गावं आहेत, विशेषतः सिरसा आणि फतेहाबाद जिल्ह्यांमध्ये, तिथे कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढतीये आणि या सगळ्याला जबाबदार नदीचं दूषित पाणी आहे असा थेट आरोप केला जातोय. त्यामुळेच हे प्रकरण खूपच गंभीर बनलंय. आता ही समस्या नीट समजून घ्यायची असेल तर आधी या नदीचा पूर्ण प्रवास समजून घ्यावा लागेल. म्हणजे ती कुठून उगम पावते आणि कुठे जाऊन संपते हा सगळा मार्ग आपण पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या, घग्गर ही काही बारामाही वाहणारी नदी नाही. ती एक हंगामी नदी आहे, ज्याला इंग्रजीत इंटरमिटेंट म्हणतात. सोप्या शब्दांत सांगायचं तर ती फक्त पावसाळ्यातच दुथडी भरून वाहते आणि बाकीच्या काळात तिचा प्रवाह खूप कमी किंवा नसतोच. तिचं हे स्वरूप समजणं खूप महत्त्वाचं आहे. या नदीचा प्रवास आपण 3 सोप्या टप्प्यांमध्ये पाहू शकतो. तिचा उगम होतो हिमाचल प्रदेशातील शिवालिकच्या डोंगर रांगांमधने. तिथून ती प्रवास करत हरियाणाच्या अंबाला आणि हिसार जिल्ह्यांमधून वाहते आणि शेवटी ती राजस्थानमध्ये पोहोचते, जिथे थारच्या विशाल वाळवंटात ती हळूहळू नाहीशी होते. म्हणजे ह्या नदीचा प्रवाह मुख्यत्वे 3 राज्यांमधून जातो: पंजाब, हरियाणा आणि राजस्थान. आणि अर्थातच या तिन्ही राज्यांसाठी तिचं अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे. आता ह्या नदीची एक इंटरेस्टिंग गोष्ट, तिला एक नाही तर 2 नावं आहेत. हो, चला तर मग या घग्गर हाकरा नावामागचं कोडं उलगडूया. हा फरक समजायला खूप सोपा आहे. हरियाणातल्या ओटू बॅरेजपर्यंत या नदीला घग्गर या नावाने ओळखलं जातं. पण जसा तिचा प्रवाह पुढे जातो आणि ती थारच्या वाळवंट्यात प्रवेश करते, तेव्हा तिचं नाव बदलून हाकरा होतं. नदी एकच आहे, पण ओळख मात्र 2 आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की घग्गर आणि हाकरा या 2 वेगवेगळ्या नद्या नाहीत. भारतातली घग्गर नदीच पुढे पाकिस्तानात हाकरा म्हणून वाहते आणि म्हणूनच या संपूर्ण नदी प्रणालीला घग्गर हाकरा सिस्टम असं म्हटलं जातं. म्हणजे ही एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. या नदीचं महत्त्व फक्त तिच्या आजच्या प्रवासापुरतं मर्यादित नाही, तिचा इतिहास तर त्यापेक्षाही खूप मोठा आणि थक्क करणारा आहे. चला आता आपण तिच्या हजारो वर्ष जुन्या इतिहासात डोकावून पाहू. आणि इथेच एक सगळ्यात मोठी आणि आश्चर्यकारक गोष्ट समोर येते. अनेक इतिहासकार आणि संशोधक मानतात की ही घग्गर नदी म्हणजे दुसरी तिसरी कोणतीही नदी नसून आपल्या वेदांमध्ये जिचं वर्णन आहे ती पौराणिक सरस्वती नदी आहे. विचार करा, हे किती मोठं विधान आहे. आणि या दाव्याला पुरावेही आहेत. हजारो वर्षांपासून ही नदी संस्कृतीचं केंद्र राहिली आहे. जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक हडप्पा संस्कृतीची अनेक मोठी शहरं याच नदीच्या काठावर वसली होती. तेव्हापासून ते मध्ययुगापर्यंत या नदीने अनेक संस्कृतींना जन्म दिलाय, त्यांना वाढवलंय. चला इतिहासाच्या या अद्भुत प्रवासातून पुन्हा आजच्या काळात परत येऊया. एवढा मोठा वारसा असलेली ही नदी आज काय करते? तिची आजची भूमिका काय आहे? तिची आजची व्याप्ती किती प्रचंड आहे हे या एका आकड्यावरनंच लक्षात येईल. घग्गर नदीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ आहे तब्बल 32,132 चौरस किलोमीटर. हा खूप मोठा प्रदेश आहे. आणि हो, घग्गर एकटी नाहीये. कौशल्या, मार्कंडा, सरस्वती, टांगरी आणि चौतांग यांसारख्या अनेक छोट्या मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. या सगळ्या मिळून एक मोठी नदी प्रणाली तयार होते. आजच्या काळात घग्गर नदीची 2 मुख्य कामं आहेत. पहिलं म्हणजे सिंचन. तिच्या पाण्यामुळेच राजस्थानपर्यंत जाणारे 2 मोठे कालवे चालतात, जे तिथल्या लाखो शेतकऱ्यांसाठी जीवनदायी आहेत. आणि दुसरं काम म्हणजे पावसाळ्यात जे एक्स्ट्रा पाणी जमा होतं त्याला वाहून नेण्यासाठी ती एक नैसर्गिक मार्ग म्हणून काम करते. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येऊन थांबतो जिथून आपण सुरुवात केली होती.
एक नदी जिने एकेकाळी हडप्पासारख्या महान संस्कृतीला जन्म दिला, तिचं पालनपोषण केलं, तीच नदी आज तिच्या काठावर राहणाऱ्या लोकांसाठी भीतीचं कारण कशी बनू शकते? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडतो.